बुलेटिनची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। भाजप मनसेच्या प्रचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली आहे। मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमनासामने आले। त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली असता कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे। या धक्काबुक्कीमध्ये पोलीस उपनिरीक्षक मोहिते जखमी झाल्याची माहिती मिळते। कोई नहीं जाना बनते। तर भाजप मनसे कार्यकर्ते यावेळी एकमेकांसमोर आले आणि प्रचारादरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीवेळी ही धक्काबुक्की पाहायला मिळाली। अँटॉप हिल परिसरातली सगळी घटना आहे आणि धक्काबुक्कीच्यात पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे जखमी झाल्याचं कळत आहे। याबाबत अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, नेमका काय प्रकार घडला तिथे? पाहतो आपण अँटॉप हिल परिसरामध्ये प्रचारादरम्यान सेना मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने पाहायला मिळतात। एकूण पाहिलं का प्रचारासमोर हे कार्यकर्ते आले असताना पोलीस मध्यस्थी करायला गेले। यावेळी जे आहे ते पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे आणि PSI मोहिते हे जखमी झालेले आहेत, तर इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। एकूण पाहिल्या परिसरामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत। सुरुवातीला भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने येताना पाहायला मिळाले होते, तर त्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या वतीने काही 30 ते 40 तरुण हे प्रचारादरम्यान गेले होते। त्या ठिकाणी प्रचार करत असताना ह्या तरुणांच्या खिशाला कमळाचं चिन्ह होतं आणि यावेळी काही आश्वासनं दिली गेली होती। यावेळी शिवसेनेनं जे आहे ते कुठेतरी यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यावेळेस हे संपूर्ण तरुण कुठेतरी यांना वेठी धरलेलं होतं। यांची बस ज्यावेळेस निघाली त्यावेळेस शिवसेने पुन्हा एकदा यांच्यावरती आळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता पोलीस संपूर्ण घटनास्थळी आहे आणि त्या ठिकाणी नेमकी काय हे जे तरुण आहेत प्रचार करणारे हे नेमके कोण आहेत, काय नेमके सर्वे करून त्याचा तपास सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद राजू आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर भाजप मनसेचे कार्यकर्ते यावेळी एकमेकांसोबत भिडले आणि या सगळ्यात धक्काबुक्की दरम्यान पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि या मध्यस्थीच्या वेळी पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली। यात पोलीस उपनिरीक्षक मोहिते जखमी झाल्याचं कळत आहे।